श्री गणेशाय नमः. जय जयाजी व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा, भक्त दुःख भंजना. पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्यायी कथन. नागनाथा भेटला त्रिनंदन, विद्याभ्यासे दीक्षा कारण. नाथपंथी मिरवला उपरी मचिंद्रासी खेळून रळी, जिंकिला मचिंद्र तो पोबळी. तवसिद्ध उत्पन्न करोनी मंडळी, शाबरी विद्या उपिली. यावरी श्रुती पुढे कथन, पूर्वी दक्ष गृही वार्ता जाण. निघाले विवाह योजना लक्षण, मंगळ कार्याची अत्यंदवा. हिमालयाची आत्मजा, ती योजिली मंगळ काजा. तेव्हा देवदानव मानव भोजा, पाचारण पाठविले तेने करुणी दक्षागार. भरुनी निघाला सुरवर, मानवी दक्ष हरिहर. सभास्थानी बैसले मंडळी ऐसे सर्वासहित, बैसली असे प्रवृत्ती त्यात. मंगल कला करुणी मंडपात, मिरवात असे नोवरी. परी ती नोवरी स्वरूप खानी, के चंद्रकला नक्षत्रगणी. जाहली जैसे सौदामिनी, उजळपणा कराया की सहस्र विद्युत लताचा पाळा. ऐक्यपणे झाला गोळा, सुरवरी घनमंडळा. चमकपणे शोभवी की अर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळ. सभासद मिरवे केवळ, तयाचे प्रतिबिंब व्यामे जळ. ब्रह्मांड कुंडी अर्कहा, ऐसिया परी लावण्यलता. सभेत मिरवे जगन्माता, ते स्वरूप देखुनी नाभिसुता. कामानळ दाटला काम विरह चपळवंत, नेने विचार समयोचित. स्थान सोडून इंद्रियात, लिंगा माझी पातला. ते विधीचा विरह काम, अधीरपणी द्रवला उत्तम. मही प्राप्त होता मनोधर्मे, संकोचला विधी तो. बैसल्या ठाईच करून, रेत रगडिले मही कारण. ते आगळे 60 सहस्र पूर्ण, भाग झाले रीताचे. ते साठविली जीवदशा, रीती झाल्या पार प्रवेशा. 60 सहस्र ऋषी वेशे, वालखिल्या बागी मिरवले. परी एक आगळा होता भाग, तैसाच राहिला तेत चांग. सेवक झाली मही अंग, केर समान मिसळला. उपरी सरता मंगल नेम, केला होता लज्जा होम. केर आणि तयाचे भस्म, सेवक सांडिते सरितेत. सरितेत पडता सकळ मेळ, सर्व रेताचे सांडुनी मळ. केर मग उगवणी तळ, निर्मळपणी वर्तला. मग तो जळी ढळढळीत, तरुणी प्रवाही वाहत जात. तो वाहता अकस्मात, कुशवेष्टनी आतुडला. ते जललहरीचे नेटे करून, कुशवेष्टात पडे जाऊन. तेथे लोटता बहुत दिन, कुशमुळ्यांनी वेष्टीला. या परी बहुत दिवशी, ईश्वराज्ञा अवतार क्रमासी. नारायण संचारला परी कैसा रीती. रोही सावजे विपिनी असती, तो मेळ त्या कुशवेष्टी प्रती. उदक पान पातला, त्यात रोहिणी ऋषिवंत. मृत वृषली प्रत्यक्ष रक्त, ते भेदोनी वीर्य व्यक्त. रेतवाडी लागले कुश बेट नरम भुवन, तया माझी हे सगन. वाडी लागता स्वेदज विधान, कीटकन्यायी करुनिया. अंडज जारच स्वदज प्रकरण, ऐसी जीवा उत्पत्ती स्थाने. असो या विधाने करून, मूर्ती रचिली 9 मास. देह वाढता सबळवंत, कुशमूळ झाले त्रुटीत. मग ढाळपणी महीवरती, बाळदृष्टीसी ते आले. तो त्या ठाई अकस्मात, सत्यश्रवा विप्र भगीरथीत. येऊनिया दर्भानिमित्त, कुशबेटी विलोकी. तो विप्र सो परम सुशीळ, पुनीत ग्रामी तयाचे स्थळ. तेथे येता दृष्टी बाळ, पाहिलेसे तेंदवा. देखिले परी दैदिप्यमान, अर्क तेजे परम सगुण. की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकून, अनिता झाला त्या ठाई. की अनंत मस्तकी चामणी, विसरूनी गेला ते स्थानी. ऐसे भासले विप्रामणी, अति तेजस्वी चकचकाटे. चित्ती मने हे बाळ, कोणाचे आहे तेज पुंजाळ. उर्वशी उदर कमळ, टाकूनिया गेले असे. की राजबीज मनमोहन, जळ दैवती दृष्टी पाडून. आणिले मातेच्या शेजेहून, आपले स्थानी न्यावया. तरी याची पुनत्माता, येऊनी भेटेल कधी आता. परी प्रेमरहित लोभ ममता, टाकून ती गेलीसी. ऐसा तर्क वितर्क करीत, परी तो बाळ न लावी हस्त.
कैसी न्यावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना. अति वितके भेदले मन, परी मोही वेष्टिले पंचप्राण. चित्ती म्हणे कैसे सोडून बाळा लागी जावे हो. अरण्य कर्कश तीर भगीरथी, सावजी येती उदका प्रती. दृष्टी पडता तयाची स्थिती, घात करतील बाळकाचा. ऐसे मोहे चित्ती जल्पुन, परिस्पर्श न करी भये करून. चित्ती म्हणे नेनुसंधान, कैसे आहे कळेना. ऐसे प्रकरणी शंकित मानस, बाळा निकाट उभा असे. परी स्वर्गीचे देव असते डोळस, देखते झाले तयासी. बाळक करीतसे रुदन, हस्तपादा ते नाचवून. ते स्वर्गी सुरवर पाहून, नमन करती भावाने. म्हणती पिप्पलायन नारायण, आजी देखिले तयाचे चरण. तरी आजीचा दीन परम सुदीन, कृतकृत्य झालो की. मग सर्वत्र करुणी जय जयकार, वर्षिते झाले कुसुमभार. कोश वेष्टीत कुसुमे अपार, खचुनिया पडिले. विप्र बाळाच्या अंगावरुनी, कुसुमे अपरिमित काढुनी. टाकी जरी कुसुमा लागुनी, परी नसरे म्हणून दचकला. चित्ती म्हणे कैचे बाळ प्रकरण, पिसाच करणी येते दिसून. अकस्मात येऊनी कुसुमघन, कोणी कुडून वर्षती. ऐसा भयास्थित होऊनी चित्ती, पळू लागला नगर वाटी. कैचे दर्भचरण संपुटी, अति कळूनी पळतसे. ते पाहुनी सुर समजती, गदगदा हास्य करीती. सत्यश्रवासी पळता म्हणती, उभा उभा पळू नको. ते सत्यश्रवे शब्द ऐकून, परम घाबरला पडे उलथून. चित्ती म्हणे पिसाच येऊन, भक्षावया धावले. डळडळीत भरले दोन प्रहर, खेळो निघाले महीवर. कैचे बाळक प्राणहर, पिसाच कृत्य मिरवला. ऐसा वितर्क कल्पना, आणुनी पळता हे श्वास सोडूनी. पडता महिते उलथूनी, पुन्हा उठूनी पळतसे. सुरवर उभा म्हणती, तो त्या ते न दिसे शिती. परी शब्द सुस्वर होते, पिसाच सत्य हे आहे. मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडूनी, नारदा ते बोलती वचनी. स्वामी तुम्ही जाऊने, सत्यश्रवा ते सुचवावे. हा परम भ्याड ब्राह्मण, सत्यवादी पर कर पलायन. तरी याचा संशय छेदून, टाकुनी बाळ त्या देजे. ऐसे सुरवर कमलोद्भव सुता, बोलताची महाराज होय निघता. ब्रह्मविना घेऊनी हाता, महीवरती उतरला. आपले स्वरूपाचा लोप करून, मानववेशी दिव्य ब्राह्मण. सत्यश्रवाचे पुढे जाऊन, उभा राही मार्गात तो. सत्यश्रवा भयभीत, मार्गी पळता श्वास सांडित. पडत पडत मुनिजीत, जाऊन तेथे पोचला. प्राण झाला कासावीस, मुखी न रिगे श्वासोच्छ्वास. ते पाहुणी नारद त्यास, बोलता झाला महाराजा. म्हणे महाराजा किमर्थी, घाबरलासी काय पंथी. हेरू म्हणे प्राणाहुती, आजी झाली होती की. दर्भा निमित्ते गेलो सरिते तीरा, पिसाच कळा तेथे पाहिली चतुरा. बाळ वेशे मी मोहिलो विप्रा, मीच म्हणून टिकलो की. टिकलो परी अकस्मात, अपार कुसुमे तेथे पडत. ते पाहुनिया भयभीत, होऊनिया पळालो. पळालो परी मागाहून, अपार शब्दी पिसाच गण येऊन. उभा रहा ऐसे म्हणून, वारंवार ऐकितो मी. परी मी न पाहे मागे, पडत जडत आलो लगबगे. ऐसी कथा सांगोपांगे, झाली असे मज विप्रा. मग नारद धरुनी त्याचा हात, तरु खालते नेऊनी त्वरित. बैसवूनी त्या स्वतचित्त, वृत्तांता ते सांगितसे. म्हणे विप्रा एक वचन, तो होतासी कुश बेटा कारण. तेव्हा तू जम्याविलो कोण, ऊर्ध्वदृष्टी पाहिली. पाहिली परी अंबरात, मज दृष्टी पडली सुरवर दैवते. त्यांनी कुसुमे घेऊन हातात, तुवरी झोकिली. झोकिली याची कारण, तुझ बोलविले नामाभिधाने. एरी म्हणे माझेच नाम, सत्यश्रवा म्हणता ती. नारद म्हणे असो कैसे, सत्यश्रवा नाम तुझे वसे. म्हणून पोकारित होते दैवतैसे, भूतचेष्टा नसे बा. तरी सत्यश्रवा तुझे नाम, कोठे आहे तुझे धाम. नाही ठाऊक आम्हा ग्राम, कोण आहे सांग पा. असो इतके त्यासी विचारून, पुढे बोलला एक वचन. पाळा लागी सदनी नेऊन, करी पाळन प्रीतीने. ऐसे बोलून अनेक बोलले, की हे बाळ ब्रह्म ठेले. पिप्पलायन नारायण जन्मले, अवतार प्रकट झाला.
तरी सकळ संशय सांडून बाळनेई सदना लागून याचे करिता संगोपन सकळ सिद्धी साधती. ऐसी सुरवरांचे बोलणे विप्राम्या तेथून ऐकिले काने. असत्य मानू नये जाणे देव सर्वही बोलती. सत्य श्रवा विचारी मानसी स्वर्गात मम नाम काय माहितीसी. आजी संशय धरुणी चित्तासी क्षण एक तिष्ठतसे. करुणी पाहे ऊर्ध्वदृष्टी तो देखिली अपार देव थाटी. परी नारद कृपेची सर्व हातवटी दैवदृष्टी पडिले. मग नारद बोले तुकवी मान म्हणे विप्रा बोलसी सत्यवचन. माझे दृष्टी सुरवरंगन येथून या दिसती पै. तरी विप्रा एक सत्यवचन येई माझ्या समागमे करून. कोश वेष्टीतील बाळ उचलून मम करी ओपिका. ऐसे बोल एकता अवश्य म्हणे संवत्सर पिता. मग नेऊनी सत्यश्रवाचे हाता बाळका कारणे ओपिले. सत्यश्रवा ते नारदे ओपुनी बाल तेने योगे मन सुडाळ. पोटी आनंद भरोनी सबळ बाळ हृदयी कवळीतसे. बाळ ओपुनी नारद मुनी बोलता झाला तया लागोनी. सत्यश्रवा बाळ नामी चरपट ऐसे पाचारी. चरपट नामी बाळ गुणी सुरवर बोलले आहेत वाणी. ते ऐकिली निज श्रवणी तेचे नाम ठेविका. अवश्य म्हणून सत्यश्रवा येता झाला निकट आपल्या गावा. एरीकडे नारदेवा स्वर्गी जाऊन संसारला. सांगता सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समस्त. एरीकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला. गृही कांता चंद्रानामी अति लावण्य धार्मिक लक्ष्मी. पतिव्रता ती अपार नेमी किती अनुसया दुसरी. तिचे निकट सत्यश्रवा उभा राहुनी बोले बरवा. म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलो होतो काननी. तेथे अवचट लाभ झाला सूत तू ते दैवे दिदला. तरी पालन करुणी नामयाला चरपट ऐसे पाचारी. तयाच्या योगी करून सुरवराचे पाहिले चरण. मग मुळापासून सकळ कथन कांतेपाशी वदला तो. कांता एकुणी वर्तमान तुकवी तसे आनंदे मान. म्हणे दर्भ भावे सेविता विपिन वंशलता सापडली. की खापर वेचू जाता वनी तो सापडला चिंतामणी. तेवी तुम्हा दैवे करुणी बाळ लाभले महाराजा. की भूत पूजावया मसन वाटी जाता लक्ष्मी भेटे वाटी. तेवी तुम्हा काननपुटी बाळ लाभ झाला असे. की दगड उलतावयाचे मिशे दैव लादला चोख परीस. तेवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला असे. की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुमंता. तेवी तुम्हा दर्भ भावार्था बाळ लाभ झाला असे. ऐसे म्हणून चंद्रा नारी बाळ हृदयी कवळी करी. परी अति स्नेहे चित्त समुद्री आनंद लहरी उठवित. जैसा दरिद्री पिशून वनात नेजे परी मांदूस सापडे त्यात. मग आनंद तयाचे हृदयात कौन अर्थी वर्णिला. देवी वाढुनी आनंद लहरी बाळा अलिंगी चंद्र नारी. मग स्नान पान पयोधरी करुणी पालखाते हलवितसे. चरपट ऐसे बोलुनी नाम गीत गातसे साधू सम. ऐसे सलील दावुनी प्रेम अपार दिवस लोटली. सप्तवर्षे पर्यंत पाळन केले कालस्थित. उपरी मौजी बंधन त्यात अति गजरे केले असे. मग करवुनी वेदाध्यायन शास्त्र विद्येत केले निपुण. मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले. यावरी कोणे एके दिवशी गमन करिता देव ऋषी. सहज येत पुतीन ग्रामासी स्मरण झाले नाथांचे. मग अंगतुकाचा वेश धरून आहे सत्यश्रवाचा आश्रम. तो 12 वर्षाचा चरपट नाम महातेजस्वी दिसत असे. मग विप्रवेशे ते गृहभक्त सारुनी पाहिले चरपट मूर्ती. तो सुगम विद्येची दैदिप्य शक्ती तया देही देखिले. ब्रह्म रेतोदय प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी. त्या मोहाने सकळ करणी चरपटाची देखिली. परमतोष मानुनी चित्ती जात बद्रिकाश्रमाप्रती. तो अत्रेय आणि मच्छिंद्र जती निज दृष्टी देखिले. मग भावे करुणी ते वेळा उभयताची जाऊनी भेटला. त्या ते पाहुणी लोट लोटला चित्त सरिते प्रेमाचा. निकट बैसुनी तयाचे पंगती परी एकाग्नी मिळाल्या चतुर्थ शक्ती. मच्छिंद्रनाथा पूर्णापणी दत्तात्रेय चतुर्थ तो.
परी हे चौघे एकाभ्यासी, दीक्षावंत पूर्ण संन्यासी, वैष्णव नामी भागवत देशी, प्रतापार्क तयाचा. की निधी परीस चिंतामणी, की चौथा कस्तुभ वैढूर्यवाणी, ऐसे चौघेही एकासनी, विराजले एकदा ते. वर्तलता परिमित, तो चरपट वार्ता विधिसूत, मुळापासून पूर्ण कथित, त्रिवर्गात सांगितली. वार्ता ऐकता आदिनाथ, श्री दत्तात्रयात बोलत, की तुम्ही नवनारायणात सनात करू इच्छिले. तो पिप्पलायन नारायण, अवतार मिरवला चरपट नाम, तया आता सनात करून कल्याणरूपी मिरवाल. ऐसे बोलता उमारमन, बोलता झाला त्रिनंदन, की महाराजा पश्चातापाविन हितप्राप्ती मिळेना. तरी चरपटा ते पश्चातापे, मानला नाही जवरी बापे, तवरी अनुग्रहा लोपे, माझ्यावरी मिरवतसे. यावरी बोले नारद मुनी, हे अवधूता बोलसी वाणी, तरी चरपटाचे अंतकरणी पश्चाताप मिरवितो. परी तुम्ही जीव समभावे, चरपट भागी मिरवा सदय, तो पश्चातापा उदय, चरपट देही करीतो मी. ऐसे बोलूनी अवधूता प्रती, पाहिली शीघ्र पुनीत ग्रामस्थिती, पवित्र होनी विद्यार्थी, सत्यश्रवा ते भेटला. म्हणे महाराजा गुरुवर्या, मी विद्यार्थी विद्याकार्या, तरी मजवरी करोनी दया, विद्यारत्न उपावे. मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण, अभ्यास विद्ये कारणे, कुलंब ऐसे स्वदेहा नामाने, सत्यश्रवा वदलासे. कुलंब नामे नारद मुनी, आणि चरपट नामे करोनी, वैता बैसोनी एकासनी, अभ्यास करती सद्विद्या. परी कोठेही न लागे ठिकाण, तो अवसर आला दैवे करून, तया ग्रामी एक यजमान, पाचार वया पातला. तयाचे गृही प्रयोजन, करणे होते ओटी भरण, तो ग्राम जोशी म्हणून पाचार वया पातला. पातला परी सत्यश्रवा, बैसला होता अर्चित देवा. मग चरपटा सांगुनी मनोभावा, नारद सह पाठविले. चरपट जाऊनी तयाचे धामी, विधी उरकिला मनोधर्मी. उपरी यजमान दक्षिणा पाणी, येता झाला महाराजा. नारदे पाहुनी आसंधी, स्मरण झाले पूर्वविधी. चरपट मनी लहर नव्हता कधी, परी नारदे योजिला. बैसले होते कार्या लागुनी, तो नारद बोले चरपटासी वाणी. दक्षिणा न घेता तो गुणी, योग पुरुष योग ज्ञाना. जरी तू दक्षिणा हाती घेसी, तरी योग्य न वाटे अम्मासी. आपण उभयता ज्ञान विद्यार्थी, भागाभाग समजेना. तरी उगलाची चाल चरपटा उठवणी, सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊनी. चरपट म्हणे विरक्त असते करुणी, कैसे जावे सदनासी. नारदे म्हणे तू दक्षिणा घेसी, परी अमान्य होईल तव पित्यासी. पेरू म्हणे कसरतेसी, करुणी दक्षिणा घेईन मी. कसरत करुणी सवाई पाडे, द्रव्य ठेवता ताता पुढे. मग तो काय बोलेल वाकुडे, भलेपणा दावील की. ऐसे उभयताचे झाले भाषण, तो यजमान आला दक्षिणा घेऊन. चरपटा हाती देत भिजवून, अल्पदक्षिणा पातसे. तो ती दक्षिणा अतिसान, नव्हती उभयताचा स्वरूपा प्रमाण. तेने करुणी चरपट मने, खिन्न झाला धार्मिक तो. आधीच नारदे कळ लावूनी, ठेवली होती अंतकरणी. त्यावरी लघु दक्षिणा पाहुनी, कोप अत्यंत पावला. नारदे भाषणापूर्वीच बीज, पेरुनी ठेवले होते सहज. कोप तरु फळ विरोज, कलह उत्पन्न झाला पै. मग बोलता झाला यजमानासी, म्हणे तुम्ही ओळखिले नाही अम्मासी. कवन कार्य कवन याचकासी, द्यावे कैसे कळेना. यजमान म्हणे एक बटा, याचक पैका द्यावा मोठा. परी ताता असेल करंटा, मग याचके काय करणे. एरी म्हणे सामर्थ्य असता, तरी प्रवर्तावे कार्यार्था. ऐसे परी बोलता उभयता कलह पारवाडी. नारद तेथुनी निघूनी, सत्यश्रवा विप्राजवळी येऊनी. म्हणे दुखविला यजमान गुणी, थडगत मज दिसेना. असंतुष्ट द्विज नष्ट, ऐसे बोलती सर्व वरिष्ठ. तरी चरपटाने केले भ्रष्ट, यजमान कृत्य सर्वस्वी. अपार याचक संतुष्ट वृत्ती, सदा असावे गौरवयुक्ती. आर्जव केली कार्य घडती, न घडतेची महाराजा. ऐसे बोलता नारद मुनी, कोप चढला सत्यश्रवा लागुनी.
तात्काळ दैवार्चन सोडून यजमान गृही पातला. तो यजमानाने सूत बोल बोली ऐकली समस्त. तेही पाहुनी साक्षीवंत अति कोप वाढला. जैसा आधीच वैश्वानर त्यावरी सिंचले स्नेह पार. की उन्मत्त झाली या पानमदिर त्यावरी संसार भूताचा. याचे न्याये सत्य श्रवा कोशानळी चढला बरवा. येताची चरपटमुखी रवा करपुटाने काढीतसे. तांडव होता मुखावरती चरपटी पडला क्रोधाहुती. आधीची बोलता यजमानाप्रती क्रोधाधके भिजलासे. त्यावरी चरपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती. मग सर्व त्यागुणी क्रोधे जल्पत गावाबाहेर निघाला. गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊनी बैसला गुप्त मार्ग. पश्चातापे झाला योग मना माझी दाटेना. एरीकडे नारद मुनी अंतरसाक्षी सर्व जाणुनी. दिव्य भव्य विप्रप्राज्ञी वेश द्वितीय नटलासे. होनी दिव्य ब्राह्मण दुर्गालाई आला दर्शना म्हणून. भगवती ते नमस्कारून चरपटा समीप बैसला. म्हणे कोण जी का हो येथ बैसले हा चित्ता स्थित. एरू एकुणी सकळ वृत्तांत तयापाशी निवेदी. एकुणी चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण. ऐसा क्रोधे पुत्र लागून दाखविले बुद्धाने. आपले चरणीचे चरण संपुट पुत्र प्रायी येता नीट. मग पुत्र मर्यादा रक्षणे चौकट महात्म्य आपुले रक्षावे. ऐशी चाल जगतात प्रसिद्धपणी आहे वर्तत. तरी मतिमंद तो वृद्ध निश्चित बुद्धिभ्रष्ट म्हणावा. तरी ऐसी याचा संगती अजून तो सेवावे महाकानन. परतोनी त्याच्या वदनावदन धावू नये पुत्राने. ऐसे बोलता नारद मुनी चरपटा क्रोध अधिक मनी. दाटला पश्चातापे करुनी अधिकोत्तर नेटका. मग त्या विप्रा लागी बोलत म्हणे मम गृही जाऊनी गुप्त. कलंब नावे विप्र यथार्थ पाचारुनी आणावा. त्या ते घेऊनी स्वसंगती आम्ही जाऊ विदेशाप्रती. पाहुनी सबळ सदृढ मूर्ती विद्या सकळ अभ्यासू. अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन. त्या स्वरूपालोप करून कुलंब वेशे नटलासे. पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपटा लागी देखन. म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना. तरी ऐसी क्रोधापाशी आम्ही न राहू निश्चयसी. तरी अनेक गुरु पाहुनी महिसी विद्या लागी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चरपट मन. पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिरवला. म्हणे सख्यान्न क्षेत्रासी आपण राहुनी उभयतासी. दोघे एकची मार्गासी वर्तणुकी राहूया. करू एक चित्ते आपणास पडणार नाही दुःख लेश. गुरु संपादुनी निशेष विद्ये लागी अभ्यासू. ऐसे बोलता चरपटासी अवश्य म्हणे विधी सूत त्यासी. तत्काळ सांडोन्या नगरासी मुनिराज उठला. मग चरपट आणि नारद मुनी उभयता चालिले मार्ग लक्षुनी. 5 कोश लंघिती यवनी नारद बोले तया ते. म्हणे सकया एक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम. श्री बद्रिकेदारा नमून काशी क्षेत्री मग जाऊ. तये क्षेत्री विद्यावंत विप्र आहेत परिमित. कोणी आवडेल जो चित्तात विद्या त्यापाशी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब चरपटा प्रत अवश्य म्हणे विप्रपुत्र. मार्ग धरुणी बद्रिकाश्रमाते पाहावया चालिले. मार्गी करुणी भिक्षाटन पाहते झाले बद्रिकाश्रम. केदारेश्वर देवालयात जाऊन बद्रिकेदारा नमिला. नमिता उभई श्री केदार समर्थ. तो प्रगट झाले मच्छिंद्र दत्त. ते पाहुनी विधीसूत तयापाशी पातली. दत्त चरणी ठेवूनी माथा आणि कन्नमी मच्छिंद्रनाथा. ते पाहुणे चरपटी तत्वता तोही वंदी उभयतासी. चरपटे उभयता करुणी नमन पुसतसे तो कुलंबा कारण. म्हणे महाराजा हे कोण उभयता असती पै. नारद म्हणे ओळखी नयनी अत्री सुत हा दत्तात्रय मुनी. आणि मच्छिंद्र जती एकसी काने तोची असे हा ब्रह्मणा. यानंतर मी दैव ऋषी नारद म्हणती या देहासी. तव कार्यार्थ कुलंबवेशी मानवदेही नटलो मी. ऐसे एकता चरपट वचन कुलंब चरणी माथा ठेवून.
म्हणे महाराजा स्वरूप दाऊन सनात करी मजाता. नारद म्हणे कवचन आम्ही स्वरूप दाऊ त्रिवर्ग जान. परी बा गुरु प्रसाद देवीन न देखवे गा तुझ लागी. तरी गुरु प्रसाद मंत्र कानी रिगावा होताची ध्यानी. मग आगीच काय दिसती त्रिभुवनी ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटनाथ कोणता पाहू गुरु येथ. तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवनत्रयी असेना. तरी मज अनुग्रह द्यावा येथे करावे स्वस्वरूपी सनाथ माते. नारद म्हणे दत्तात्रया ते कारण आपले संपादा. ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रय कृपा करोनी. ठेविता झाला वरद पाणी चरपट मौळी तेंदवा. संकल्पित स्थित तनुमन काया वाचा जीवित्व प्राण. चित्त बुद्धी अंतकरण घेतली गुणी संकल्पी. मग वरद हस्त ठेवूनी मौळी करणी ओपिली मंत्रावळी. ओपिताची अज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ. ब्रह्मदर्शन खुणा व्यक्त होताची देखिले सतत्व तेथ. लखलखीत तेज अद्भुत मित्राप्रवी भासले. की औदुंबरीचा ठाव सांडून दैव मिरवती पृथ्वीवरून. तेबी विधिपुत्र वसुनंदन तेजे करून गैवरले. मग चरपटी पाहुनी तेजो सविता त्रिवर्गाचरणी ठेविला माथा. तो अवसर पाहुनी तत्वता उमाकांत प्रगटला. प्रगट होता पर्णापती चरपटा सांगे मचिंद्र जती. दशकर नमिका कृपामूर्ती भेटावया आलासे. ऐसे एकता चरपटनाथ शिवा नमितसे आनंद भरीत. मग दशकरे कवळूनी हृदयात मुखा लागी कुरवाळी. कुरवाळुनी म्हणे अत्रिसुता विद्या सांगावी चरपटनाथा. नवाच्या गणी करुणी सरता नाथपंथी मिरविका. अवश्य म्हणून अत्रिसुत चरपटासी विद्याभ्यासित. सकळ शास्त्री झाला ज्ञात उपरी तपा बैसविला. मग नागपत्री अश्वत्थी जाऊन 12 वर्ष वीर साधन. 9 कोटी 7 लक्ष रत्न शाबरी कवित्व पै केले. या परी मंत्रविद्या करून मेळविले सुरवर मंडन. स्वर्ग देवता तो शवून विद्यावरू घेतला. मग श्री गुरु अत्रिसूत सेविता झाला गिरनार पर्वत. एरीकडे चरपटनाथ तीर्थावळी चालिला. श्री रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर. काशी मणिकर्णिका विश्वेश्वर तीर्थे सेवित चालिला. तीर्थे करिता परिमित सत्शिष्य 9 झाले त्यात. ते 9 शिष्य प्रख्यातवंत सिद्ध कळा जाणीती. राघव सिद्ध बाळ सिद्ध गोकाट सिद्ध जाबू सिद्ध. नैमित्तिक सारेंद्र कहुक्ष प्रसिद्ध द्वारभैरव वर्ण सिद्ध तो. ऐसे चरपटाचे 9 सिद्ध वर्ण शाबरी विद्येत सती पूर्ण. 84 सिद्ध नवापासून उदयवंत पावले. जोगी शारंगी निजानंद नैन निरंजन यदू प्रसिद्ध. गैवन शुद्ध कास्त सिद्ध रेवणनाथाचे असती पै. उरेश सुरेश धुरेश कुहर केशन मर्दन शुद्ध कपूर. भटेंद्र आणि कटप्रभा साबर हे 9 सिद्ध भर्तरीनाथाचे. दक्षेंद्र आणि अनिर्वा परोक्ष कामुकारनव सहन सिद्ध प्रसिद्ध. दक्ष लायन दैवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मचिंद्राचे सिद्ध हे. निर्णयार्णव हरदंतान भूमान होक्षे कृष्ण पलायन. हेमा क्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे हे असती. विनय भास्कर दत्तदात पवन भार्गव सुषार्णव यथार्थ. कवीट शर्वावधम प्रेक्षित नवजालिंदराचे हे असती. शारूक वालूक शरभ सहन प्रोक्षीर्थ शैर्भ कोकिल नाम. कस्मित वाच संपत्ती नवही पूर्ण कान्नपाचे हे असती. या परी चौरंगीचे 6 सिद्ध लोभ भ्रातरक चिरकालवृंद. नारायण कालिका सावजी प्रसिद्ध चौरंगीचे असती पै. मीनानाथ अडबंगनाथ याचे 6 सिद्ध सिद्धिवंत. सुलक्षा लक्षु मोक्षार्णव समर्थ द्वारभद्राक्ष 6वा. एकोणी 84 सिद्धाचा झाडा पूर्ण. ग्रंथी वदला दुंडीनंदन मालो नरहरीचा वंशिक पूर्ण. सेवक असे संताचा स्वस्ती श्री भक्ती कथा सार. संमत गोरक्ष काव्य किमी आगार. सदा परिसोत भाविक चतुर. अष्टत्रिशतितम अध्यायी गोडहा.
श्रीकृष्णार्पणमस्तु.